ज्यानं प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला तो हिमांशू यादव आता स्ट्राईक एंडवरती. आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं गर्दी आपल्याला पंचकृषी विभागातील सगळ्या ग्रामस्थांची पाहायला मिळते. मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे. एकता चषक 2025 गेम इज ऑन. पहिला चेंडू पंचांच्या अगदी डाव्या बाजूने हा गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज झाला आणि तिथून मात्र पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये टाकलेला हा चेंडू होता जिथे पंच मात्र या चेंडूवरती निर्धाव खेळ घोषित करताय. म्हणजे पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र केली आहे ती गोलंदाजानं क्रिकेटच्या पटलावरती असलेल्या युद्धाची. पण इथून हिमांशू यादवला उत्तर द्यावं लागेल. क्रिकेटच्या पटलावरती फलंदाजाला देखील तेवढंच महत्व आहे. हा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला पण लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगलनं धावांचा श्रीगणेश झालाय. अल्पेश 11 लवजी संघानं दुसऱ्या चेंडूवरती स्कोर कार्डवरती 1 धाव नोंद केली आहे. स्ट्राईक एंडवरती आलाय अल्पेश. बऱ्याचशा मैदानावरती आपल्या नावानं या संघाला खेळण्यासाठी संधी देणारा अल्पेश आता स्ट्राईक एंडवरती आहे. युवा उद्योजक म्हणून ज्याची ओळख पण इथे आपण पाहतोय जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. पंच मात्र आपल्या जागेवरती स्थिर आहेत. म्हणजे पंचांनी ओळखलंय इथे बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क नाहीये. अपील मात्र जोरदार झाली नक्की पण इथे पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. डॉट चेंडूचा इशारा. 3 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव स्कोर कार्डवरती लागले. अल्पेश 11 लवजी संघ मोठ्या मोठ्या धावांचा आलेख वाढवण्यासाठी ओळखला जातो पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूवरती 1 धाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने या चेंडूला यष्टिरक्षकाने अडवलं. इथून चेंडू पुन्हा निर्धाव पाहायला मिळाला. कदाचित आज नवनाथ मामुंडकर त्याचबरोबर भावेश सावंत या 2 खेळाडूची कमतरता टीम लवजी संघामध्ये पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन परफेक्ट पाहायला मिळालं आणि या चेंडूनं मात्र यावेळेस सीमारेषा गाठली. इथून धावा मिळतील 4 4 4. आलाय खऱ्या अर्थानं एकता ट्रॉफीचा धमाका वाजवणारा चौकार डीजे. पाच धावसंख्या स्कोर कार्डवरती नोंद आहे आणि इथून मात्र बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाने टिपलाय झेल. अल्पेश सरकुडेचा संपलाय 5 आकड्यावरती खेळ. पहिला झटका टीम अल्पेश 11 लवजी संघाला अल्पेश सरकुडेच्या माध्यमातून. संधी पुन्हा एकदा डीजे कडे. सर्वे सर्वा या व्यासपीठावरती आहेत. अर्थातच समीर शेठ पाटील पुन्हा एकदा या गीतानं मात्र त्यांची आठवण करून दिली. पण आता बैलगाड्या क्षेत्रामध्ये देखील कदाचित माझ्या माहितीनुसार ड्रायव्हरला देखील हेल्मेट घालावा लागेल. चांगला निर्णय मी तर म्हणेल. जो काही घेतलेला निर्णय तो चांगला असावा कारण सेफ्टी ही सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. क्रिकेटच्या पटलावरती देखील बऱ्याचशा सेफ्टी सूचना मात्र दिल्या जातात पण इथे मात्र हा जो निर्णय घेतलाय बैलगाडा क्षेत्रामध्ये तो देखील योग्य आहे मला तरी असं वाटतं. पण इथून आपण पुन्हा एकदा गोलंदाजाकडे वळतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रणित. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद लवजी संघाच्या. हिमांशू यादव स्ट्राईक एंडवरती आहे. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतोय. यष्टिरक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. संघाचा कर्णधार सागरनं टिपलाय झेल आणि संपलाय.
अल्पेश नंतर खऱ्या अर्थानं हिमांशु यादवचा खेळ. 5 या आकड्यावरती दुसरा झटका डीजे. नुसतं घाटात नव्हे तर गुलाल मुंबईमध्ये देखील उडवला गेला. गुलाल आपण बघतोय कोल्हापूरमध्ये देखील उडवला गेला, सांगलीमध्ये देखील उडवला गेला. चिंचोली गुहेचं नाव उंच करणारा समीर शेठचा जिवलग शाहीरला आपण पाहिलं, पण इथे मात्र आता नाव उंच करण्यासाठी गेलाय लवजी संघाचा एक धडाकेबाज फलंदाज विक्रांत पाटील. आदरणीय प्रकाशभाई या व्यासपीठावरती आहेत. विद्यमान सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे, पण पंच आता संदेश पाटील सर सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. अवंतरच्या मदतीनं स्कोरकार्डवरती वाढ. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम अल्पेश लेवण लवजी संघाच्या नोंद केल्या जातात. एवढी खराब अवस्था मी टीम लवजी संघाची या हंगामामध्ये पाहिली नव्हती, पण आता कदाचित पलटवार होईल. विक्रांत पाटील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थांबला, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न, आणि इथे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा मासा गळाला लागलाय. भावेश सावंत जो ऑलराऊंडर खेळाडू आहे, जो या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता ठेवत होता, तो मात्र रनआउटच्या माध्यमातून करतोय परतीचा प्रवास. अति घाई संकटात नाही डीजे. झलक सगळ्यात न्यारी आहे, आणि इथे मात्र असं सुंदर व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहेत. आदरणीय आमचे सरपंच साहेब प्रकाश पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय समीर शेठ पाटील साहेबांना, ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी ओळख बैलगाडी क्षेत्रामध्ये मिळवली. क्रिकेटच्या पटलावरती देखील ते कमी नाही आहेत, पण इथे कमी तिथे आम्ही असं सिद्ध करणारा विक्रांतनं घेतली जबाबदारी आणि मारलाय. भावेश सावंत बाद झाल्यानंतर काऊ कॉर्नरच्या बाहेर षटकार. समीर शेठ पाटील यांना मी विनंती करेल, आपण आदरणीय सन्माननीय सरपंच साहेबांचं करायचं आहे यथोचित स्वागत. अण्णांचं स्वागत, ज्यांना प्रेमाने सगळे अण्णा म्हणतात, असे प्रकाशभाई पाटील यांचं स्वागत समीर शेठ यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. आणि इथे मात्र षटकारानंतर दर्पण आलंय आणि चेंडू फेकला जातोय तो स्क्वेअर. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल आता स्कोरकार्डवरती वाढ. 14 धावा स्कोरकार्डवरती. मैदानावरती असं म्हटलं गेलं की 10 धावा करणं कठीण आहे, पण विक्रांतनं सहज उत्तर दिलं षटकार मारून. कोलाट टप्पा टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक आता चेंडूचा पाठला करतायत. मोक्याच्या क्षणी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या दरम्यान आपण बघतो या व्यासपीठावरती एक मोठ्या व्यक्तिमत्वाचं केलं जातंय स्वागत. प्रकाशभाई पाटील या नावाची चर्चा पंचकृषीमध्ये सातत्यानं केली जाते. दानशूर व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट असो, क्रीडा असो, मग सामाजिक प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या माणसाकडे आहे, आणि ते मात्र सरपंचाच्या भूमिकेमध्ये या सगळ्या खेळाडूंचं मन जिंकणारं कामगिरी सातत्यानं करत असतात. आणि इथे त्यांचं स्वागत जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली घोळेच्या वतीनं आयोजित एकता ट्रॉफीमध्ये केलं गेलं. आणि इथे एकटा नडण्याचं काम करत होता विक्रांत पाटील, पण सगळ्यांच्या एकत्र येऊन जो काही संदेश गोलंदाजाला दिला गेला, भोकरपाड्याच्या संघाच्या या गोलंदाजानं केली किमया. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर स्कोरकार्डवरती धावा लागला, त्या टोटल 16 डीजे. भोकरपाड्याचे उपसरपंच आदरणीय निखिल भाई पाटील यांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालंय. मी त्यांना आमंत्रित करतोय.
एकता चषक 2025च्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे किशोरजी पाटील या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती येऊन या मॅचचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यावा. ही स्पर्धा आपली आहे. स्वराज्य प्रतिष्ठान चिंचोली गोहे व जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहेच्या वतीने आयोजित केलेला एकता चषक सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या ट्रॉफीनं सातत्यानं गेले कित्येक वर्ष केलंय. गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा क्रिकेटच्या पटलावरती एक नवीन संधी निर्माण करते, ती तळागाळातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी. पण नेक्स्ट बॅटर आता मैदानावरती पियुष गायकवाड यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. पण इथे मात्र हा चेंडू यष्टिरक्षकानं लिलय अडवलाय. या चेंडूवरती आता पंचांकडे पाहिलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर गडवरती धावा लागल्या त्या 4-16. दयनीय अवस्था मी म्हणेल अल्पेश लेवण लवजी संघाची. नवनाथ मामुणकरची कमतरता भासली या क्षणाला मी नक्कीच इथून पाहतोय. पण नवनाथ मामुणकरची जागा घेऊ शकतो मी तर म्हणेल फलंदाज करण आणि त्याच्या बरोबर पियुष. यंग खेळाडू आता मैदानामध्ये. कुणाल आणि पियुष ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती आता तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आदित्य पाटील ज्याला आदी या नावानं प्रत्येक मैदानाच्या माध्यमातून चांगला खेळ करण्यासाठी ओळख निर्माण करणारा खेळाडू. आधी आता मी म्हणेल 2 फलंदाजाच्या मध्ये तो करतोय गोलंदाजी तिसऱ्या क्रमांकावरती. पण इथून जर गाडीचा गेर बदलला गेला नाही, इथून जर किमान 45-50 40+ जर का धावा आल्या नाहीत तर अल्पेश लेवण लवजी संघाला नेक्स्ट इनिंग मध्ये कसरत करावी लागेल. पण भोकरपाडा संघानं आतापर्यंतचा घेतलेला गोलंदाजीचा निर्णय तो अतिशय सुंदरतेनं पाहायला मिळाला. पण इथे काउ कॉर्नर मध्ये मारण्याचा प्रयत्न आहे. कुणालच्या बॅटमधून सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळेल पियुष गायकवाड. यंग टॅलेंट, यंग कर्णधार म्हणून सातत्यानं चर्चेत राहिलेला अल्पेश लेवण लवजी संघाचा खेळाडू. पियुष मध्ये क्षमता आहे. बराच वेळा याला मी मोठे पटके मारताना पाहिले. पण या मैदानावरती आता अडचण आधी नावाच्या गोलंदाजानं निर्माण केली आहे. आधीनं चेंडू यष्ट्यांच्या मधोमध टाकण्याचं काम या आधीच्या चेंडूवरती केलं. पण त्याला आडव्या बॅटनं उत्तर सिंगल चाललंय. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं वेलकम. सूर्यकांतजी पाटील यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. पियुषनं मात्र या चेंडूला खेळलाय. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चेंडूला थोडीशी उलकावणी दिली. मोक्याच्या क्षणी अडवलं गेलं. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 19 चेंडू झालेत या षटकामधले. तिसऱ्या पंचांची मागणी का? शॉर्ट रन. फ्रंट फुट लाईनचा आता चेक केलं जाईल. रिटर्न क्रीजचा चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आदरणीय संदेशजी येवले साहेबांनी एकता चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्यानं क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आणि या एकता ट्रॉफीवरती तर खास त्यांचं प्रेम आहे. आणि आज वरची खोपली संघ देखील या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आडव्या बॅटनं मारण्याचा पियुषचा हा फटका यावेळेस आपण बघतोय निर्णायक श्रेणी डीप मध्ये अडवला गेला. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा उत्तर आलंय. टोटल 20 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. कसरत तर टीम अल्पेश लेवण लवजी संघाची पहिल्यांदा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त टायमिंगचा वापर केलाय आणि इथून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून
फलंदाजानं मोक्याच्या क्षणी नवीन संजीवनी नवीन ऊर्जा निर्माण करणारा मारलाय हा बेधुंद होताना 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे. चार धावांच्या मदतीनं टोटल 24. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या चेंडूनं मात्र गुडलेन स्पॉटवरनं उंची घेतली आणि त्यानंतर हा चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीये वाईटसाठी. रिव्ह्यूचा जो वापर आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघानं केलाय आणि आता तिसरे ऑफिशियल आमचे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अर्थातच खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष गणेश नाना पाटील विद्यमान सदस्य म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये त्यांची ओळख आणि आता ते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेनं वळण घेतोय. इट्स लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. पंचांचा निर्णय अचूक आहे. पंचांच्या निर्णयावरती संदेह करू नका. बराचसा अनुभव मी मगाशी देखील सांगितलं. पंचकृषी प्रीमियर लीग असो, चॅम्पियन लीग असो, खालापूर प्रीमियर लीग असो किंवा रायगड प्रीमियर लीग असो, जिथे एक वेगळी ओळख या दोन्ही खेळाडूंनी केली. आता मात्र ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दोन्ही एकत्र आले आणि आता पंचांची भूमिका पार पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एकीकडे संदेश पाटील तर दुसरीकडे आकाश पाटील. झेल टिपला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. कुणाल ठोंबरे बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. आणखीन एक हादरा टीम लवजी संघाला. ठोक डीजे. गीतानं सांगून दाखवलं. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेला अनिकेत, जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती पियुष आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आला आता 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज यश पाटील. तोडफोड माड धाडवलं षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 24. दयनीय अवस्था मी म्हणेल यावेळेस टीम लवजी संघाची मी पहिल्यांदा पाहिली. आदरणीय सूर्यकांत दादा पाटील साहेबांचं आपण स्वागत करतोय. पण इथे चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली आला आणि त्यानं उलट्या दिशेला पकडलाय झेल. आणि इथून यष्टिरक्षकानं झेल पकडताना सूर्यकांत दादा पाटील साहेबांचं केलंय स्वागत आणि पाटील करतील. पाटील साहेबांचं स्वागत दर्शन पाटीलच्या शुभ हस्ते. डीजे. शर्ट व्हाईट आहे. कुणाल ठोंबरे मात्र बाद झाला आणि कॉलर थोडीशी टाईट आहे कारण की आज ते खजिनदार आहेत. आज कोषाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये सगळ्यांची नजर त्यांच्यावरती आहे. वेगवान हा चेंडू. इथे मात्र उत्तर नव्हतं. ओमकार जो मैदानामध्ये गेला आणि त्यानं लगेच परतीचा प्रवास देखील केलाय. कारण की इथे आता पुन्हा एकदा टीम अल्पेश 11 लवजी संघाला झटका क्रमांक दिला गेलाय. तो 7वा झटका आहे ओमकार तरकुडेच्या माध्यमातून. पण नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये
ऐकूया डीजे ला. गोल उंबरट्यावरती आहे. बघतोय क्रेनच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळतोय प्रतीक शेठ पाटील, प्रतीक एंटरप्राइजेस या नावानं त्या बॅनरकडे आपण पाहतोय. जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली गोहे एकता चषक आलेल्या सर्व खेळाडू पाहुण्यांचं स्वागत करणारा हा स्वागतासाठी लावलेला जो बॅनर आहे त्याच्यावरती जर चेंडू डायरेक्ट लागला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आता इथून दिलं जाईल. थोडीशी कसरत आहे. प्रतीक शेठ पाटील यांना विनंती असेल उद्या कदाचित त्या साईडला क्रेन लावा. तुमची प्रगती आज रात्रीमध्ये होईल अशी आपण अपेक्षा हनुमंतरायांकडे करूया. अरे इथे आता डाव्या हाताच्या फलंदाजाला संधी आहे, उजव्या हाताच्या कमी आहे. उजव्या हाताची देखील कमी नाही आहेत, कदाचित स्वीट शीटच्या माध्यमातून करू शकतात, त्यांच्या देखील अपेक्षा पूर्ण. पण स्ट्राईक एंडवरती आलाय मोहन. मोहन तरकुडे, छोटा तीर घाव करे गंभीर. मोहननं सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस लॉंग अप आणि लॉंग अपच्या मधोमध सिंगल मात्र तो घेतोय. 1 या धावसंख्येनं वाढ आणि टोटल आता 25. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज पण इथे सिंगल आली आहे. मानस सरांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. पुन्हा एकदा लंच ब्रेक नंतर ते आम्हाला देखील जॉईन झालेत आणि यावेळेस अंकित मालुसरे सर आणि त्याचबरोबर यश मालकर सरांना आपण या आधीच्या मॅच मध्ये ऐकलं. ते आता डिनरसाठी गेलेत. थोड्याच वेळात त्यांचं देखील आगमन आपण पाहणार आहोत. चुलबुल पांडे सर प्युअर व्हेज पंच म्हणून त्यांची ओळख आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग साइडच्या स्टंपला मिस करतोय की काय असं वाटलं होतं, पण इथे लेग टाइमची लाईन मिस केली आणि पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 26 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. 1-1 धाव. आता टीम लवजी संघासाठी जडीबुटीचं काम करेल. एक फटका सुपरहिट फलंदाजाला करू शकतो, एक फटका त्या धावपलकाला नीट करू शकतो, पण एक झटका टीम अल्पेश 11 लवजी संघाला पुन्हा एकदा बॅकफुट वरती विकेटच्या स्वरूपात आणू शकतो. अरे आतापर्यंतची परिस्थिती 7 बाद टोटल 26. भन्नाट वेग, अचूक टप्पा, भेदक मारा, तिखट गोलंदाजी आणि कडक गोलंदाज यश पाटील. यश नावात जादू आहे. आमचे समालोचक मित्र देखील यश मालकर सर आपण तळूचे पाहतोय. काय जबरदस्त समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटच्या पटलावरचं अद्भुत माहितीचा भंडार त्यांच्याकडे आणि त्यांनी तो प्रेक्षकांपर्यंत देण्याचं काम केलंय. हळूहळू अजून बऱ्याचसा क्रिकेटचा अभ्यास करायचा, क्रिकेटचा त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. ताकद एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग इथे सर चेंडूला मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये. धावा कशा येणं गरजेचं आहे. मगाशीच सांगितलं मी, 1-1 धावांना, 1-1 गुणाला आणि 1-1 मताला बरंच महत्व आहे. एकता चषक 2025चे माध्यम सगळ्यांना एकत्र करण्याचं काम सातत्यानं वर्षानुवर्ष ही स्पर्धा या चिंचोली गोहेच्या ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि इथे आता पंचकृषी नव्हे तर खालापूर तालुक्याच्या बाहेर जाऊन सगळ्या खेळाडूंना एकत्र करून आजच्या लॉट्सला पूर्ण केलंय. सिंगल इथून घेतली जाते. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न करतायत पण मोहनला आता परतीचा प्रवास करावा लागणार. षटक क्रमांक 4 पूर्ण झालं. पहिल्यांदा गोलंदाजी करताना भोकरपाडा पनवेल संघानं रोखलंय ते लवजी संघाला जवळजवळ 8 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांवरती. म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू, आता 30 धावांची गरज. सामना लो स्कोरिंग जरी वाटत असला ना
तरी हाय व्होल्टेज होऊ शकतो. कारण की लवजी संघाची गोलंदाजी सातत्यानं चर्चेत राहिली आहे, चर्चेचा विषय बनली आहे. पण इथे आता फलंदाजीचा जोर जो दाखवता आला नाही ना भावेश सामंतला, तो गोलंदाजीचा आधार म्हणून प्रेक्षकांच्या समोर निर्माण करावा लागेल. परिस्थिती कठीण आहे, पण कठीण परिस्थितीमध्ये सांगावं लागेल स्वतःला एक क्रिकेटच्या पटलावरचं योद्धा म्हणून आम्ही सातत्यानं लवजी संघाकडनं ओळखले जातो. लवजी के फौजी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 30 धावा वाचवतील का, आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 30 धावा पनवेल भोकरपाडा संघाची टीम करणार का, हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला, त्यानंतर मायक्रोफोन मानस मनोरे सर. पण त्याच्या आधी टॉस साठी विनंती करेल सिद्धी 11. आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे, काही कारणास्तव मुळगाव संघ इथे पाहायला मिळाला नाही, पण त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे संघाच्या विरोधात या लॉर्ड्सची तिसरी मॅच आहे जी वाशिवली संघाच्या विरोधात खेळवली जाईल. आणि त्यानंतर असेल मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीरेश्वर वरची कोपोली संघाच्या विरोधात रीस. म्हणजे मुळगाव संघ आज काही कारणास्तव नसल्यामुळे रीस संघाला वाईल्ड कार्ड एंट्री आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील अर्थातच हिंदीचा आणखीन एक प्रवीण नुगडे सरानंतरचा एक गोड आवाज मानस मनोरे सर डीजे. टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेच दाखल व्हावं. आणि टीम सिद्धू 11 कैरी दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. रसायन विभागातील हे दोन्ही नामांकित संघ ज्यांनी बरीचशी पारितोषिकं यंदाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये कमावली आणि त्याच्यानंतर मात्र या एकता चषक 2025 मध्ये एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी दोन्ही टीम या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. चांगली लढत होईल. अर्थातच रसायन विभागातील एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून ज्या मॅचकडे आपण पाहतो आहे ती सिद्धू 11 कैरी आणि जय मल्हार वाशिवली या दोन टीमच्या दरम्यान. जय मल्हार वाशिवलीचे ललित गायकर आलेले आहेत. आपण सिद्धू 11 कैरी टीमच्या कॅप्टनना कॉल देऊया की टॉस करण्यासाठी लगेच या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. बॉल द्यायचे आहेत. यस, बॅटरनी चॉईस केले आहेत, ते घेऊन चालले आहेत. टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. आमचे सूर्यकांत पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. सूर्यकांत पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन्ही टीम या ठिकाणी चांगली मॅच होईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. रसायन विभागातील दोन बलाढ्य संघ जे यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याचशा फॉर्ममध्ये देखील चाललेले आहेत, बरीचशी पारितोषिकं त्यांनी पटकावली आहेत. आदरणीय सूर्यकांत पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहे. हेड, इट इज अ कॉल बाय टीम वाशिवली. इट इज डेफिनेटली हेड. टॉस ललितजी गायकर तुम्ही या ठिकाणी जिंकलाय. या मॅचमध्ये खेळत असताना काय निर्णय घ्याल? फिल्डिंग करू मी. फिल्डिंग करण्याचा तुमचा निर्णय असेल. या स्पर्धेकडे कशा प्रकारे तुम्ही पाहताय? जर यंदाचा संघ विचार केला, चांगल्या फॉर्ममध्ये तुमचा संघ राहिला आहे. समोर सिद्धू 11 कैरे सारखा संघ आहे. ही मॅच मात्र चांगली होईल, मैत्रीपूर्ण होईल, परंतु तुम्ही या मॅचकडे कशा प्रकारे पाहताय? सर्वप्रथम आम्हाला ज्यांनी टीम आमची ज्यांनी पॅक केले त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि सिद्धू 11 कैरे यंदाच्या मोसममध्ये एक फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला असतील. मॅच त्या ठिकाणी ऑन होतीये, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आहोत. अतुलजी पाटील, तुम्हाला बऱ्याचशा शुभेच्छा असतील. एक शेवटचा एखाद प्रश्न आपण विचारूया. या स्पर्धेमध्ये खेळताना या आयोजनाला बघून कशा प्रकारच्या मनामध्ये भावना आहेत? आयोजन खूप छान आहे, मस्त वाटते. खेळायला भारी वाटेल आम्हाला. शुभेच्छा तुम्हाला असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम जय मल्हार वाशिवली वन द टॉस. दे हॅव इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. धनराज 11 जय मल्हार वाशिवली या नावाने मात्र आज संघ मैदानामध्ये खेळतोय. तो देखिए मैदान के अंदर मैच की शुरुआत हो चुकी है. यहाँ पे रनआउट का मौका बन सकता था. अपील यहाँ से जरूर की जाएगी. DRS यानी कि डिसीजन रिव्यू सिस्टम का इस्तेमाल किया जाएगा. थर्ड अंपायर को हम रेफर करेंगे और थर्ड अंपायर चेक करेंगे KTC लाइव इवेंट की क्लियरिटी
एंड क्वालिटी जो आपको ये बताएगी कि ये रन आउट है कि नहीं। अगर ये रन आउट होगा तो बहुत बड़ा विकेट हो सकता है और इट इज ओ यू टी, आउट का डिसीजन आएगा। ये बड़ा झटका है। आदिप पाटिल एक ऐसा खिलाड़ी जिसने कई मैदानों पर बेस्ट बैटर, मैन ऑफ द सीरीज के कई अवार्ड जीते, और जो खिलाड़ी हार और जीत के बीच सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था वो आदिप पाटिल का ये अनफॉर्चुनेट विकेट। आदि पाटिल, जल्दी का काम शैतान का होता है, यह मैं हमेशा से बताता आया हूँ, क्योंकि मैदान के ऊपर आपको सेंसिबिलिटी और पेशेंस के साथ खेलना बहुत ज़रूरी होता है। कितनी मैच्योरिटी आप दिखाएंगे, आपके अंदर कितने पेशेंस से ठहराव बहुत ज़रूरी होता है, क्योंकि देखिए ओवर एक्साइटमेंट कभी कभार अपने आप के ऊपर भारी पड़ जाती है। ऑन साइड के ऊपर हल्के हाथों से खेला, इस बार ड्राइव किया था गेंद को, पुश करो और खुश रहो, ये गेम प्ले आपको मैदान के अंदर नजर आएगा। अलोंग द कार्पेट से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक सिंगल आया। अल्पेश 11 लवजी जो खोपोली विभाग की एक ग्रामीण की एक मजबूत टीम जो आपको हमेशा देखने को मिलती है, और टीम भोकरपाड़ा की अगर आप बात करेंगे तो एक मजबूत टीम है। स्वरूप 11 भोकरपाड़ा के नाम से कई मैदानों पर यह टीम खेलती हुई नजर आई है। इस मैदान के ऊपर भी स्वरूप 11 भोकरपाड़ा ये नाम आपको बिल्कुल नजर आएगा। देवा पाटिल साहब जो इस टीम को पैक करते हुए आपको हमेशा नजर आती है, और वो स्वरूप 11 भोकरपाड़ा अल्पेश 11 लवजी के सामने बैकफुट पर गई है, टॉप एज लिया था, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, नसीब का साथ नहीं मिला था, लेकिन भगवान का साथ मिला है यहां से बल्लेबाज को। जो कैच बना था, जो मौका बना था, वो मौका यहां से छिटका, कैच आपको यहां से ड्रॉप होती हुई नजर आएगी। नसीब यहां से टीम स्वरूप 11 भोकरपाड़ा के बल्लेबाज का साथ देता हुआ बल्लेबाज दीप पाटिल जो नेट नंबर 3 की पोजीशन पर आई है। पीछा करना है, 30 रनों का टारगेट, 4 ओवर की मैच, और आज की रात में हमें यह पता चला है तुषार धुमाल सर की गेंदबाजों के लिए काफी मदद है इस मैदान पर। ये देखिए फुलर लेंथ वाली थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड अटैक किया, बंदूक की गोली की रफ्तार के साथ गेंद ट्रैवल हुई थी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की दिशा में। बढ़िया फील्डिंग आपको वहां से बिल्कुल देखने को मिलेगी। देखिए P1 का ओवर जो होता है पावर प्ले का होता है, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, यानी कि रन बनाने का आपके पास अच्छा मौका, और मौके पे चौका आपको लगाना पड़ेगा, चांस पे डांस आपको करना पड़ेगा, क्योंकि यही है मौका। यू ओनली गेट 1 अपॉर्चुनिटी एंड यू हैव टू मेक इट काउंट। ये फिर एक बार अटैक करना चाहते हैं, बढ़िया गेंद है, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाया, थोड़ा सा अतिरिक्त उछाल आपको देखने को मिलेगा, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज। ये सिचुएशन को भी आपने देखा जहां से एक और डॉट गेंद आ चुकी है। अच्छे लाइन का इस्तेमाल कर रहे हैं गेंदबाज भाविश की बात की जाए तो एक अच्छे टैलेंटेड खिलाड़ी है, एक स्टार ऑलराउंडर भी मानी जाती है भाविश सावंत। ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड स्लॉट वाली गेंद थी, आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच, ये गई 6 के लिए। दीप पाटिल की वो स्ट्रोक में आपको नजर आई। P1 का पहला ओवर समाप्त हो चुका है, टीम की रन संख्या बनी है 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बचेंगी 18, और जीतने के लिए आपको 20 रनों की ज़रूरत मैदान के अंदर बिल्कुल नजर आएगी। 10 पे बस होता है या 10 का दम होता है, ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन देखिए दम आपको दिखाना पड़ेगा। आज देखिए ज़रा किसमें कितना है दम, और जो दिखाएगा दम वही बनेगा बाजीराव सिंघम, ये हमेशा कहा जाता है। लेकिन दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज, एक युवा टैलेंटेड खिलाड़ी बॉलिंग ट्रैक के ऊपर,
सौमित आपको यहाँ से बॉलिंग ट्रैक के ऊपर जरूर आते हुए नजर आएंगे। सौमित थरकुड़े ये सीजन युवाओं का रहा है। कई युवा खिलाड़ी जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में बहुत मशहूरत को हासिल करते हुए इस सीजन में नजर आई। पहली गेंद क्या तेज तर्रार यॉर्कर थी, टो क्रशिंग यॉर्कर जिसे कहा जाता है, लेजर गाइडेड मिसाइल, जहरीली गेंद जिसे हम कहते हैं, वो परफेक्ट लाइन पर डिलीवर्ड होने वाली है यॉर्कर को आपने देखा। देखिए ऐसी यॉर्कर जब आती है, सर लसित मलिंगा इनकी याद आपको हमेशा आती है। यॉर्कर किंग, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट जिन्हें कहा गया, उनकी याद दिलाने वाली है यॉर्कर थी। इस बार मिस टाइमिंग हुआ, जाना था वाशी, पहुंच गए काशी। खुद गेंदबाज आए गेंद के नीचे, लेकिन ये कैच भी छोड़ा। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये हमेशा कहा जाता है। एक एक कैच जो क्रिकेट में यू टर्न दिलाने वाला होता है। हमारे कैरे, सिद्धू 11 कैरे के एक दमदार व्यक्तिमत्व सागर भाई पाटिल भी यहाँ पे आ चुके हैं। उनका हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। गणेश नाना पाटिल साहब, इनके अच्छे दोस्त सागर भाई पाटिल, जिनका स्वागत भी करेंगे इस प्रतियोगिता में हम। देखिए कैच छूटा है, 2 कैचेस आपने ड्रॉप किए, 2 रन आपने दिए और 2 जीवनदान। इस बार बल्ले का किनारा लगा, बैकवर्ड जोन में बढ़िया फील्डिंग है। क्रिकेट में फुटबॉल स्टाइल वाली फील्डिंग, ये मेसी रोनाल्डो स्टाइल में इन्होंने गेंद को रोका था पैरों से, लेकिन सिंगल तो मिलेगा ही। स्वागत आपण या ठिकाणी करतोय। सागर भाई पाटील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। एक उत्तम क्रिकेटर आहेत, परंतु त्याच्याच बरोबरीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील एक चांगलं नाव, अर्थातच SDP ट्रॉफी जी आपण पाहतो त्याच्यामधील एक यशस्वी आयोजकांमध्ये ज्यांचा हातभार असतो ते आमचे सागरभाई पाटील, आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे। 3 गेंदें हो चुकी अब तक इस ओवर में, 3 सिंगल आपको देखने को मिली है। इस बार बढ़िया शॉट, वाह व्हाट शॉट, क्या खूबसूरत था ये, स्टैंड एंड डिलीवर। लेकिन को वहां पर फील्डर मौजूद थे एकदम डीप में, दर्शक होने की वजह से दिखे नहीं, लेकिन ये कैच लपका जाएगा अंतिम लोगों में। एक समय ऐसा लगा गेंद जाएगी मैदान के बाहर, लेकिन बल्लेबाज खुद हो गए शिकार, विकेट। देखिए एक बात मैंने नोटिस की है इस मैदान के ऊपर जब मैं कमेंट्री अब कर रहा हूँ कि अब लेफ्टी बैटर जो है उनके लिए 24 छक्के मारना आसान हो रहा है। 13 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर, आपको 17 और बनाने हैं। देखिए लेफ्टी बैटर के लिए रन बनाना इस मैदान के ऊपर काफ़ी आसान है, क्योंकि पहले मैच में हमने देखा था टीम मर्ड के खिलाड़ी जिन्होंने 3 गेंदों में 3 छक्के लगाए, पहली छक्कों की हैट्रिक हुई। अक्षय जो खिलाड़ी थे, लेकिन वो भी लेफ्टी थे, यानी लेफ्टी बल्लेबाजों के लिए ये मैदान फायदेमंद रहा है। लेकिन वही लेफ्टी बैटर आदि पाटिल का रन आउट होना, ये कहीं ना कहीं एक बड़ा झटका था। ये बड़ी डिसअपॉइंटमेंट थी टीम भोकरपाड़ा के लिए, क्योंकि लेफ्टी बैटर जहाँ पे चल रहे हैं और वहाँ पे आदि पाटिल को अगर मौका मिलता तो वो भी चल सकते थे। लेकिन नसीब एक ऐसा पत्ता है जो किसी भी बाजी को पलटने की ताकत रखता है, और आदि पाटिल का आज नसीब नहीं था, वो रन आउट हुए। उसके बाद जो बल्लेबाज आए कोशिश कर रही है, लेकिन अभी भी आपको बहुत रन बनानी है। दूसरी ओवर ऑन प्रोग्रेस, 14 रन ऑन टोटल, 14 रन बनी है 2 विकेटों के नुकसान पर। ये बढ़िया गेंद थी, रफ्तार भरी, फास्ट एंड फ्यूरियस डिलीवरी, पलक झपकती गेंद आपको विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई नजर आएगी। डॉट डिलीवरी को हॉट डिलीवरी भी हम कहती है, डॉट डिलीवरी को हम बिंदी गेंद कहती है। डॉट गेंद पर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ये हमेशा कहा जाता है। प्रणीत के लिए इनाम आ चुका है, एक छक्के के लिए 500 और 3 छक्कों के लिए 1000 का इनाम। प्रणीत जो मैदान के अंदर खेलते हुए नजर आ रही है, उनके लिए इनाम यहाँ पे जरूर आया। एक छक्के के लिए 500, 3 छक्के 3 में आती है तो 1000 गेंदे बची है। 12 रन बनानी है आपको, 16 का डोला, 43 की छाती,
ये गाने की याद आपको हमेशा आती है, लेकिन किसका डोला चलेगा और किसकी छाती चौड़ी होगी ये तो समय बताएगा। अल्पेश 11 लव जी जो कहीं से भी कमबैक करना जानती है, जो वार पर पलटवार करना जानती है, लेकिन वही स्वरूप 11 वोकर पाड़ा जिसमें भी दमखम है। मजा आएगा, रफ एंड टफ फाइट होगी, कांटे की टक्कर, नेल बाइटिंग एनकाउंटर जिसे कहते हैं, माउथ वाटरिंग एनकाउंटर जिसे कहती है, वो इस मैच में आपको बिल्कुल देखने को मिलेगा। 12 गेंदें 16 रन बनानी है। देखिए 20 ओवर के मैच में 19 ओवर ज़्यादा इंपॉर्टेंट होता है, 4 ओवर के मैच में चौथे से ज़्यादा तीसरा ओवर इंपॉर्टेंट होता है, जो आपको बताता है कि मैच किस दिशा में जाएगा। और उस ओवर को लेकर गेंदबाज ओमकार, ओमकार क्या करेंगे जीत का सपना साकार टीम अल्पेश 11 लवजी के लिए, ये भी अब देखने लायक बात हो सकती है। 12 में 16 शुरुआत करेंगे अंपायर के लेफ्ट हैंड साइड ओवर द विकेट से। पहली गेंद थी, फुलर लेंथ थी, घुटना टेक तमाशा देख, ये शॉट को खेलना चाहती है, कनेक्शन नहीं है, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है। एक और डॉट गेंद आई, जैसे जैसे डॉट गेंदें आती जाएगी बल्लेबाजों के ऊपर का दबाव, साइकोलॉजिकल प्रेशर जो आपको यहां से इंक्रीज होता हुआ नजर आएगा। हाफ ट्रैकर थी, खराब गेंद थी, टाइम नहीं कर पाए, बैड लक, क्योंकि वेट वॉच टाइम एंड देन हिट, ये गेम प्ले अगर आपका होता है तो आपके लिए रन बन सकती है। अगर आप जल्दबाजी करेंगे, अगर गेंद डालने से पहले ही बल्लेबाज ये मन में निश्चित करता है कि मैं कौन सा शॉट मारूंगा, तो मूर्ख है, तो वो पागल होता है, क्योंकि जिस तरीके से गेंद आती है उसके अकॉर्डिंग आपको शॉट सिलेक्शन करना पड़ता है। यू हैव टू प्ले अकॉर्डिंग टू सिचुएशन, यू हैव टू प्ले अकॉर्डिंग टू मेरिट, ये हमेशा कहा जाता है। ये भी अटैक करना चाहते हैं, ये नो मैंस लैंड में गिरी थी, वाइडिश लॉन्ग ऑफ पर जाएगी जरूर, ये एक आएगा, दूसरा लेना चाहते हैं, लालच बुरी भला, सिर सलामत तो पकड़ी 50, कदम जमेंगे तो और भी लड़ेंगे और बचेंगे तो आगे जाएंगे, इसी वजह से एक लिया, एक के साथ रन बनेंगे। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है, गेंदे बची है 9 और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 9 बॉल रिमेनिंग नीडेड, 14 रन्स टू विन फॉर टीम स्वरूप 11 भोकरपाड़ा। बैकफुट पर गई है, देखिए बड़ी हिट लग नहीं रही है, लेकिन ये क्या किया, मिस फील्डिंग कर बैठी है। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, मिलेंगे 4 रन। दिल बहलता है आपके आ जाने से और सभी दर्शकों का दिल बहला है एकता ट्रॉफी के आने के बाद, क्योंकि क्या कमाल का आयोजन किया। स्वराज्य प्रतिष्ठान चिंचौली गोहे की बात कर ले, जय हनुमान मित्र मंडल, बहुत मेहनत ली है, लेकिन ये क्रॉस बैटेड शॉट, ऊंचाई मिली दूरी नहीं, कहानी में आया है ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये आया विकेट। तो आपका विकेट बचता, आपके लिए रन आते, डॉट गेंद नहीं जाती, लेकिन आप हीरो बनना चाहते हैं और हीरो बनने की कोशिश में बन गए 0 और हो गए आउट।
ये होता है, दिमाग का इस्तेमाल कीजिए, क्योंकि अगर आप रन चेज में आ रही है तो मैथमेटिकल कैलकुलेशन और मैथमेटिकल इक्वेशन ये बहुत इंपॉर्टेंट होता है। जिस तरीके की हम देखते हैं चेस मास्टर सर विराट कोहली, जिस तरीके से वो अपना ब्रेन इस्तेमाल करते हैं रन चेज में, अगर वैसा ब्रेन आप इस्तेमाल करेंगे, कब अटैक करना है, कब डिफेंस करना है, कब सिंगल लेना है, कब 6-4 मारनी है, वो इक्वेशन अगर आप बनाएंगे तो रन चेज में आप हमेशा कामयाब होंगे। इसी वजह से हम कहते हैं जो चलाएगा अकल वो होगा सफल, और वो अकल को चलाना बहुत ज़रूरी। ये ड्राइव करना चाहते थे, ऑफ साइड पर इस बार भी कनेक्शन नहीं है। ये डॉट गेंद आएगी, मुकाबले में ये यूटर्न आया है। 3 ओवर की जो पारी है वो अब तक समाप्त हो चुकी है, 20 रन भरी है, आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 10 की ज़रूरत। आमचे पाहुणे आदरणीय प्रशांत दादा शिंदे साहेबांचं या ठिकाणी, प्रशांत दादा झेंडे साहेबांचं या ठिकाणी, माफ करा, प्रशांत दादा शेंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय, ज्यांचा आजचा वाढदिवस देखील आहे। मी आदरणीय वाइड के लिए रिव्यू लिया एम्पायर, यस देखिए चेक करेंगे, हमारे थर्ड अंपायर बिल्कुल आएंगे, वाइड के लिए यहाँ से रिव्यू ज़रूर लिया था। देखिए थर्ड अंपायर है वो चेक करेंगे ज़रूर। फेयर डिलीवरी है, ये फेयर डिलीवरी का डिसीजन आपको थर्ड अंपायर के माध्यम से आता हुआ बिल्कुल नजर आएगा। बिल्कुल देखिए शफल होने के बाद जो सेकंड लाइन होती है उसको आप काउंट ज़रूर करते हैं अगर आप वाइड की बात करेंगे तो, और उसी वजह से यहाँ पे शफल होने की वजह से ये जो डिसीजन है वो फेयर बॉल का आपको यहाँ से आता हुआ बिल्कुल नजर आएगा। क्रिकेटिंग गेम जो है वो लॉज के हिसाब से चलता है, क्रिकेट में रूल्स नहीं होते, क्रिकेट में लॉज होते हैं, लॉज। क्रिकेट इज़ ऑल अबाउट लॉज, और इसी वजह से क्रिकेट के लॉ हमें ये बताते हैं अगर आप शफल होती है सेकंड लाइन फिर जो काउंट की जाती है उसकी वजह से अगर दोनों लाइन के बीच में से गई है शफल होने के बाद तो फेयर बॉल होती है। ये जो नियम है वो आपको ज़रूर बताते हैं, यानी कि फेयर बॉल है, 6 में आपको 10 बनानी है, 6 गेंदें जीतने के लिए बनानी है 10 रन। गेंदबाज तैयार आखिरी ओवर को लेकर। कमाल की गेंद थी, तेज तर्रार डिलीवरी थी, लेकिन ये क्या किया, नसीब खराब, तो क्या करेंगे अशोक मामा सराफ, और ये बैकवर्ड बाउंड्री के बाहर 4 रन। देखिए नसीब का साथ मिला नहीं, गेंदबाज ने कोशिश की, दैव देता पण कर्म नेतं, ऐसा मराठी में हमेशा कहा जाता है। ये गेंद को अगर विकेट कीपर कलेक्ट करते तो ये मैच रोमांचक हो सकती थी, लेकिन स्वरूप 11 भोकरपाड़ा लक फैक्टर उनके साथ आपको नजर आएगा। गेंदें बचेंगी 5 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। विकेट कीपर आपको चुस्त मुस्त तैनात रहना पड़ेगा, यू हैव टू बी अलर्ट, क्योंकि ये क्रूशियल मोमेंट में है मैच। 5 में 6 बनानी है, 5 में 6, ये डाउन द लेग साइड, गरीबी में आटा गीला, इसे कहते हैं आमदनी 98 और खर्चा रुपया। ये रन कम है, वाइड गेंदे डालोगे तो फिर अपने पैर पर कुल्हाड़ी मारोगे, ये भी मैं कह सकता हूं। अब आने वाली गेंदें बचेंगी 5 और रन बनानी है 5। 5 गेंदें 5 रन, ये अटैक किया जाएगा, ऑन साइड पर खिलाड़ी है, हुकला तो मुकला आणि थांबला तो संपला, गेंद सीमा पार, रन मिलेंगे खटैक 4। आदि को रनआउट ज़रूर किया था, या किया नहीं था, इससे हम कहेंगे आदि खुद रनआउट हुए थे, वो भागना चाहते थे, वो रन थी नहीं, लेकिन रिस्पॉन्सिबिलिटी बिल्कुल अपने कंधों पर ली है। प्रणीत ने बताया डोंट फियर व्हेन आई एम हियर, और ये पूरी तरीके से मैच विनिंग नॉक जो आपको इस बल्लेबाज के बल्ले से आता हुआ नजर आएगा। गेंदें बची है 4,
रन बनाना है। एक ये बचा सकते हैं, हिम्मत दिखाइए आप। 4 में 1 भी बच सकता है। ये रनआउट का मौका, डायरेक्ट हिट को मिस किया। अगर स्ट्राइक एंड पर थ्रो करते तो रनआउट का मौका हो सकता था, लेकिन ये अनफॉर्चुनेट रहे। अल्पेश 11 लवजी, जिनका सफर इस प्रतियोगिता में आपको समाप्त होता हुआ नजर आएगा, और स्वरूप 11 भोकरपाड़ा को मिलेगी ये जीत। वेल डन, वेल प्लेड। अल्पेश 11 लवजी टीम, जो भी आपकी फॉर्मेलिटीज है ऑर्गेनाइजर से कांटेक्ट कीजिए।